रसिको नमस्कार. या ग्लोबल साहित्य सफरीमध्ये मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपलं आहे 40वे पुष्प आणि मी आज बोलणार आहे जगप्रसिद्ध अमेरिकन लेखिका हार्पर ली हिच्याबद्दल आणि तिची अतिशय लोकप्रिय जगप्रसिद्ध कादंबरी आहे टू किल अ मॉकिंगबर्ड या कादंबरीविषयी. विषयाला सुरुवात करण्याआधी नेहमीप्रमाणेच मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी आमचं जे यूट्यूब चॅनल आहे ग्रंथालीचं, ग्रंथाली वॉच, त्याला सबस्क्राईब करा. तिथे जे बेल आयकॉन असेल ते प्रेस करा, म्हणजे आमच्या विविध कार्यक्रमाच्या सूचना आपल्याला नेहमीच मिळत राहतील. दुसरी गोष्ट, ग्रंथाली आता एक्सवर देखील आहे. एक्स म्हणजे पूर्वीचं ट्विटर. @ग्रंथाली वॉच हे आमचं एक्सचं हँडल आहे, एक्सच्या भाषेत. जे कोणी आपण एक्सवर असाल त्यांनी आम्हाला फॉलो करा आणि जे कोणी आपण एक्सवर नसाल त्यांनी फक्त आम्हाला फॉलो करायला म्हणून एक्स जॉईन करा, अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो. तिसरी गोष्ट, हा माझा व्हिडिओ बघून आपल्याला जे काय वाटेल, आपल्या प्रतिक्रिया, आपले रिस्पॉन्सेस, हे जर का आपण या व्हिडिओच्या खाली लिहून आम्हाला कळवलं तर आम्हाला फार बरं वाटेल. अशा तऱ्हेचा फीडबॅक अतिशय महत्त्वाचा असतो, हे आपण सगळे जाणतोच. 89 वर्षांच्या प्रदीर्घ आयुष्यात अत्यल्प लिखाण करून वयाच्या 35व्या वर्षी लिहिलेल्या टू किल अ मॉकिंगबर्ड या एकाच अभिजात कादंबरीच्या, ज्याला आपण क्लासिक म्हणतो, लिखाणाबद्दल पुलिट्झर पारितोषिक मिळवणारी हार्पर ली ही एक आधुनिक अमेरिकन कादंबरीकार. तिचा जन्म अमेरिकेतील अलाबामा राज्यातील मॉन्रो काउंटीच्या अंदाजे 6000 लोकसंख्या असलेल्या मॉन्रोव्हिल या राजधानीच्या गावात 28 एप्रिल 1926 रोजी झाला. तिचे वडील अमॅसा कोलमन ली हे प्रथम वृत्तपत्रीय संपादक होते, नंतर व्यावसायिक आणि वकीलही. हार्पर लीच्या जन्मानंतर 12 वर्ष त्यांनी अलाबामा स्टेट लेजिस्लेचरमध्ये काम केलं. तिची आई फ्रान्सिस कनिंगहॅम ही गृहिणी होती. हार्पर ली हे टोपणनाव असलेली ही मुलगी आपल्या आई वडिलांच्या 4 अपत्यांपैकी सर्वात लहान. ॲलिस आणि लुईस या दोघी बहिणी तिच्यापेक्षा अनुक्रमे 15 आणि 10 वर्षांनी मोठ्या होत्या, तर भाऊ एडविन हा 4 वर्षांनी. लुईसला लहानपणी डॉक्टर विल्यम हार्पर या बालरोगतज्ञानं एका गंभीर आजारातून वाचवलेलं होतं, म्हणून त्याचं नाव मध्यभागी आणि आजीच्या एलन या नावातील उलट अक्षर लिहून पहिलं नाव नेली असं म्हणून तिचं नेली हार्पर ली हे पूर्ण नाव तयार झालं. बहिणी बऱ्याच मोठ्या असल्यानं हार्पर लीचे त्यांच्याशी संबंध उत्तम राहिले. ती आपला भाऊ एडविन आणि तिच्या कुटुंबाशी जवळीक असलेल्या, तिच्यापेक्षा 2 वर्षांनी मोठ्या असलेल्या ट्रुमन कॅपोटे या मुलाशी खेळत असते. लीनं मॉन्रो काउंटी हायस्कूलमधून वयाच्या 18व्या वर्षापर्यंत शिक्षण घेतलं. तिथेच तिला इंग्लिश साहित्याची गोडी निर्माण झाली. नंतर 1 वर्ष तिनं मॉन्टगोमरी मधील हंटिंग्टन कॉलेज या महिला विद्यालयात शिक्षण घेतलं. त्यानंतर तिनं टुस्कलुसा येथील युनिव्हर्सिटी ऑफ अलाबामामध्ये कायद्याच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला. हे मात्र तिनं निव्वळ वडिलांच्या इच्छेसाठी केलं. तिची बहीण ॲलिसी वकील होती आणि त्यांच्या कुटुंबाची एक कायद्याची व्यावसायिक संस्था, लॉ फर्म होती. त्यात तिनं पुढं सहभागी व्हावं असा वडिलांचा मानस होता. लीनं काही वर्ष तिथे काढली. तिथे असताना तिनं कॉलेजच्या वृत्तपत्रात कॉस्टिक कॉमेंट्स या सदराखाली लेख लिहिले. तसंच विद्यापीठाच्या रॅमर जॅमर या विनोदी लेखांच्या मासिकातही लेखन केलं.
पुढे तर वयाच्या 20व्या वर्षी म्हणजेच 1946 साली ती त्या मासिकाची संपादकही झाली. परंतु पदवी मिळण्याच्या आधीच्या एका सत्रात म्हणजे सेमिस्टरमध्ये हार्पर लीनं विद्यापीठ सोडलं आणि तिच्या वडिलांची घोर निराशा झाली. पण त्यांना आशा होती की तिच्या इच्छेप्रमाणे इंग्लंडमधील ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये म्हणजे विद्यापीठात युरोपियन सिव्हिलायझेशन इन द 20th सेंच्युरी या अभ्यासक्रमासाठी तिच्या शिक्षणाचा खर्च केल्यानंतर ती पुन्हा कायद्याच्या तिच्या अपुऱ्या राहिलेल्या अभ्यासाकडे वळेल. पण तसं झालं नाही. शेवटी वयाच्या 23व्या वर्षी म्हणजेच 1949 साली ली न्यूयॉर्कला गेली. न्यूयॉर्कला गेल्यानंतर तिथे तिनं प्रथम एका पुस्तकाच्या दुकानात काम केलं. त्यानंतर आधी ईस्टर्न एअरलाइन्समध्ये आणि नंतर ब्रिटिश ओव्हरसीज एअरवेज कॉर्पोरेशन म्हणजेच BOAC या विमान कंपन्यात तिकीट आरक्षणाच्या विभागात म्हणजेच तिकीट रिझर्वेशन तिथे काम केलं. तिथे ती न्यूयॉर्कमध्ये दक्षिणेकडून निर्वासित म्हणून आलेले लोक राहत असलेल्या एका साध्या भागात राहत असे. ती नोकरी संपल्यानंतर रात्रीचा वेळ लिखाण करण्यात खर्च करीत असे. त्यासाठी तिने एक दरवाजा काढून त्यापासून टेबल तयार केलं होतं. तिथे तिने काही दीर्घकथा लिहिल्या आणि काही निबंधही. पण तिचं कुठलंच लिखाण प्रकाशित होत नव्हतं. ती काहीतरी लिहिते असं म्हणते एवढंच, पण बाकी तसं काहीच दिसत नाही अशाच प्रतिक्रिया आसपास ऐकू येत. परंतु ट्रुमन कॅपेटे या तिच्या मित्रानं तिची मायकल ब्राऊन या गीतकाराशी आणि त्याच्या जॉय ब्राऊन या पत्नीशी ओळख करून दिली. या दोघांना लीच्या लिखाणात काही विशेष सामर्थ्य आहे असं वाटत होतं. मायकेलला एस्क्वायर मासिकामार्फत त्याच्या गीतकार्याबद्दल एक मोठी रक्कम बक्षीस म्हणून मिळाली होती. त्यानं त्यातून लीच्या BOAC मधील एका वर्षाच्या पगारा एवढी रक्कम तिला दिली आणि तिला असं लिहिलं की तू आता 1 वर्ष नोकरीतून रजा घे आणि या अवधीत तुला रुचेल वाटेल ते काही लिही. ख्रिसमसच्या शुभेच्छा. या शिदोरीच्या आधारे लीनं काही लघुकथा लिहिल्या आणि मॉरिस क्रेन या अभिकर्त्याकडे म्हणजेच एजंटकडे नेल्या. त्यानं तिला असं सुचवलं की तिनं कादंबरी लिहिण्याचा प्रयत्न करावा. 2 महिन्यानंतर लीनं त्याच्याकडे गो सेट अ वॉचमन या तिच्या पुस्तकाच्या पहिल्या 50 पानांचं हस्तलिखित नेऊन दाखवलं. त्यात एका लहानशा गावातील एक वकील आपल्या तुरुंगात असलेल्या आशेलाविरुद्ध जमलेल्या प्रक्षुब्ध जमावापासून त्याचं रक्षण करण्यासाठी तुरुंगाच्या बाहेर कसा उभा राहतो याचं चित्रण होतं. क्रेननं या कथेचं नाव ॲटिकस असं ठेवलं आणि शेवटी त्याचंच अखेर रूपांतर म्हणजे टू किल अ मॉकिंग बर्ड या भावी पुस्तकाचं हस्तलिखित. याच पुस्तकावर मी आज पुढे बोलणार आहे. हे हस्तलिखित लिपिन कॉटच्या संपादकांकडे गेल्यावर त्यांनी लीला सांगितलं की हे पुस्तक म्हणजे अनेक किस्से आहेत पण कादंबरी नाही. त्यामुळे त्यात सुधारणा करणं आवश्यक आहे, गरजेचं आहे. शेवटी थोडीशी रक्कम तिच्या स्वाधीन करून टे अहॉफ या एका अनुभवी संपादकाकडे तिचं पुस्तक सुधारणा करण्यासाठी दिलं गेलं. लीनं नंतर या संपादकाशी चांगला सुसंवाद साधला. याच सुमारास लीचा मित्र ट्रुमन कॅपेटे हा कॅन्सासला झालेल्या एका शेतकऱ्याच्या कुटुंबाच्या निर्गुण खुनासंबंधीची माहिती गोळा करून संशोधनात्मक काम करणार होता. कामाचं स्वरूप पाहता यासाठी 2 लोकांची आवश्यकता आहे असं वाटल्यामुळे त्यानं लीला या संबंधी विचारलं. तिला अतिशय आनंद झाला आणि ती तत्परतेने तयार झाली. मग खून झालेल्या परिसरातील नागरिक, पोलीस अधिकारी वगैरे यांना भेटून त्यांच्या मुलाखती घेऊन ती रोज रात्री हे सगळं सविस्तर वृत्त आपल्या टिप्पणीसह म्हणजेच नोट्स किंवा रिमार्क्ससह ट्रुमन कॅपोटेसाठी तयार करीत असे. या सर्व परिश्रमानंतर कॅपोटेनं 1966 साली इन कोल्ड ब्लड हे त्याचं पुस्तक प्रसिद्ध केलं. त्यातील अर्बन पत्रिकेत त्यानं
लीचे फक्त आभार मानले, बाकी काहीच केलं नाही. कारण परस्परात एक प्रकारचा दुरावा त्याच्या आधीच निर्माण झाला होता. त्यातूनही 1960 साली लीचं टू किल अ मॉकिंगबर्ड हे पुस्तक प्रसिद्ध होऊन त्याला अल्पावधीतच अफाट लोकप्रियता मिळाली. परिणामी कॅपोटे आणि ली यांच्यातील दुराव्यात अधिकच भर पडत गेली. लीच्या पुस्तकाची बुक ऑफ द मंथ क्लब, लिटररी गिल्ड यांनी पुस्तक प्रकाशित झाल्यास या पुस्तकाची उत्तम पुस्तक म्हणून निवड केली. रीडर डायजेस्टनं कादंबरी संक्षिप्त स्वरूपात प्रसिद्ध केली आणि लाईफ मॅगझिननं ली बरोबर मॉन्रोव्हिल इथे जाऊन तिथे ली, तिचे वडील आणि त्यांचं घर वगैरे त्यांच्या आसपासच्या परिसराचे फोटो काढले. एका फोटोमध्ये लीच्या वडिलांचं ऑफिस दाखवून त्याखाली असं लिहिलं होतं की जिथे मॉकिंगबर्ड लिहिलं ते लीच्या वडिलांचं ऑफिस. आणि पुढे म्हटलं होतं की ली आता आपल्या पुढील कादंबरीकडे वळली आहे. पण ही पुढची कादंबरी जन्मलीच नाही. हार्पर लीनं द असोसिएटेड प्रेस यांना सांगितलं की मला मिळालेल्या यशाचा माझ्यावर अतिवाईट परिणाम झाला आहे. मी अत्यंत अस्वस्थ आहे आणि पूर्वीसारखीच घाबरलेल्या अवस्थेत धावाधाव करत आहे. हार्पर लीनं 1960 साली टू किल अ मॉकिंगबर्ड ही कादंबरी लिहिल्यानंतर 1961 साली वोग मासिकात लव्ह इन अदर वर्ड्स आणि मॅकलच्या मासिकात क्रिसमस टू मी आणि नंतर 1965 साली त्याच मासिकात वेन चिल्ड्रन डिस्कवर अमेरिका हे लेख लिहिले. परंतु त्यानंतर तिनं काही लिहिलं नाही. एकदा तिच्या बहिणीनं एका ब्रिटिश वार्ताहराला सांगितलं की लीने एक कादंबरी लिहिली होती टू किल अ मॉकिंगबर्डच्या नंतर, पण तिचं हस्तलिखित कोणीतरी घर फोडून पळवलं होतं. नंतर 1980 साली तिनं कॅपोटेच्या इन कोल्ड ब्लड या पुस्तकाच्या धर्तीवर द रेव्हरंड या नावाचं पुस्तक लिहायचं ठरवलं होतं. त्यात खून मालिका करणाऱ्या एका धर्मोपदेशकाची गोष्ट होती. त्यासाठी तिनं एक वर्षभर ज्या ठिकाणी हे खून झाले त्या अलेक्झांड्रा शहरात जाऊन बरीच माहिती जमा केली, पण शेवटी काहीच लिहिलं नाही. 2015 साली तिच्या म्हणजे लीच्या 89व्या वर्षी तिची गो सेट अ वॉचमन ही कादंबरी प्रसिद्ध झाली खरी, परंतु ती कादंबरी लीनं 1950 सालीच लिहिली होती. ही कादंबरी हार्पर कॉलिन्स यांनी अमेरिकेत आणि हाइनमन यांनी इंग्लंडमध्ये प्रकाशित केली. वस्तुतः ही नवीन कादंबरी नव्हे. आता हे मान्य झालेलं आहे की टू किल अ मॉकिंगबर्ड या तिच्या गाजलेल्या आणि पुलित्झर पारितोषिक मिळालेल्या कादंबरीचा अगदी पहिला मसुदा म्हणजे ड्राफ्ट म्हणजेच ही कादंबरी. हा पहिला मसुदा हरवला अशी कल्पना होती, पण 2011 मध्ये लीच्या मॉन्रोव्हिल मधील सुरक्षित ठेव तिजोरी म्हणजेच सेफ डिपॉझिट वॉल्टमध्ये हा मसुदा मिळाला. लीनं आपल्या वकिलामार्फत दिलेल्या निवेदनात असं म्हटलं की मी 1950 साली गो सेट अ वॉचमन ही कादंबरी पूर्ण केली. स्काउट नामक स्त्रीच्या बालपणीच्या गतकालीन आठवणींवर आधारित पुस्तक लिहिण्याचा मला माझ्या संपादकाने आग्रह केला. हे माझं पहिलंच लिखाण आणि म्हणून मला जे सांगितलं गेलं ते मी केलं. हे पुस्तक कोठे असेल याची मला कल्पना नव्हती, पण माझे वकील स्नेही टॉन्जा कार्टरने हे शोधून काढलं. काही माझ्या जवळच्या लोकांना मी ते दाखवलं तेव्हा त्यांनी हे मी प्रसिद्ध करावं असं सांगितलं. त्यामुळे मी विनम्र झाले आहे. वृत्तपत्र आणि जनता जनार्दन यांच्यापासून दूर राहून आपलं आयुष्य कंठायचं या उद्देशानं सर्व लेखन कार्याला रामराम ठोकून ली आपल्या मॉन्रोव्हिल या लहानशा गावी परत आली आणि स्वांत सुखाय जीवन जगली. तिनं कोणतीही मुलाखत देण्यास नेहमी नकार दिला. तिच्या गावी येणाऱ्या प्रकाशकांना आणि वार्ताहरांना तिनं दूरच ठेवलं. परंतु ती आपले शेजारी पाजारी आणि मित्रमंडळी यांच्या सहवासात वेळ घालवित असे. ती तिच्या ॲलिस या बहिणीबरोबर राहत असे. स्थानिक चर्चला जात असे.
किंवा स्थानिक शाळात ज्यावेळी टू किल अ मॉकिंगबर्ड हे शिकवलं जात असे तेव्हा बऱ्याच वेळा ती त्या शाळेत हजर असे. अलाबामा विद्यापीठात तिच्या पुस्तकावर विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या निबंधांच्या स्पर्धा जेव्हा होत असत त्यावेळी ती तेव्हा तिथे हजर असायची. ती स्वतःविषयी किंवा स्वतःच्या कामाविषयी कधीही काही बोलत नसे. एकदाच 2006 साली वयाच्या 80व्या वर्षी ऑफ्रा मासिकात तिने असं लिहिलं की तिला बालपणी वाचनाची प्रचंड आवड होती. नेली हार्पर ली हिच्या व्यक्तिगत जीवनाविषयी आणखी थोडी माहिती. लहानपणी नेली ही काहीशी दांडगोबा म्हणजेच टॉम्बाय म्हणता येईल अशी होती. ती आपल्या मनरोविल या लहानशा गावातील मुलांशी भांडायची, त्यांना मारायची, झाडावर चढायची आणि गाणीत लोळायची सुद्धा. हे सर्व खेळ करताना तिला गंमत वाटायची. मोठेपणी ती बरीच वर्ष गोल्फ खेळत असे आणि उत्तम गोल्फ खेळणारी म्हणून ती ओळखली जायची. तिच्या मते हा खेळ खेळत असतानाच तिच्या मनात सर्जनशील विचार येत असत, म्हणजेच क्रिएटिव्ह थिंकिंग. ती आयुष्यभर अविवाहित राहिली. वयाच्या 39व्या वर्षी म्हणजेच 1965 मध्ये स्वयंपाकघरात काम करताना स्फोट होऊन तिच्या उजव्या हाताला जबर जखमा झाल्या होत्या. त्या हातावर शस्त्रक्रिया केल्यानंतरच ती त्या हाताचा वापर करू शकली. वृद्धापकाळी तिला ऐकायला त्रास व्हायचा आणि तिला दृष्टिदोषी होता. हार्पर ली 19 फेब्रुवारी 2016 रोजी सकाळी आपल्या राहत्या घरी वयाच्या 89व्या वर्षी झोपेतच मृत्यू पावली. मेथोडिस्ट चर्चमध्ये अगदी जवळच्या नातेवाईकांच्या आणि मित्रांच्या उपस्थितीत तिला ऑबर्न युनिव्हर्सिटीमधील इतिहासाचे प्रख्यात प्राध्यापक जेम्स वेअर फ्लिंट यांनी श्रद्धांजली वाहिली. हार्पर लीला तिच्या टू किल अ मॉकिंगबर्ड या कादंबरीबद्दल 1961 साली पुलित्झर पारितोषिक प्रदान करण्यात आलं. 1966 साली अमेरिकन अध्यक्ष लिंडन जॉन्सन यांनी लीचं नॅशनल काउन्सिल ऑफ आर्ट्स मध्ये नामांकन केलं. तिला युनिव्हर्सिटी ऑफ अलाबामा आणि स्प्रिंग हिल कॉलेज इन मोबाईल अलाबामा यांनी मानद डॉक्टरेटच्या पदव्या प्रदान केल्या. लीनं स्वतः उपस्थित राहून त्या स्वीकारल्या, परंतु ती तिथे आभारी आहे या शब्दांव्यतिरिक्त काही बोलली नाही. लीनं तिथं मुलाखती दिल्या नाहीत. लीच्या हयातीतच 1998 साली अलाबामा रायटर्स फोरम या कार्यकारिणीने अलाबामामध्ये वास्तव्य केलेल्या किंवा आपल्या प्रारंभीच्या ऊर्जेच्या अवस्थेत अलाबामामध्ये वास्तव्य असलेल्या लेखक लेखिकेला हार्पर ली किंवा आपल्या प्रारंभीच्या ऊर्जेच्या अवस्थेत अलाबामामध्ये वास्तव्य असलेल्या लेखक लेखिकेला हार्पर लीच्या नावानं पारितोषिक द्यायचा निर्णय घेतला. हार्पर लीची ही थोडक्यात सांगितलेली जीवनकथा. आता मी टू किल अ मॉकिंगबर्ड या कादंबरीकडे वळतो. ही कथा घडते अमेरिकेच्या दक्षिण भागातील अलाबामा या राज्यातल्या एका गावात, ज्याला आपण अमेरिकेचा डीप साऊथ म्हणतो. अशा अलाबामा राज्यात मेकॉम नावाचं एक गाव असतं. या गावात ॲटिकस फिंच हा एक वकील राहत असतो. विधूर असलेल्या ॲटिकस फिंचला 2 मुलं असतात. मोठा मुलगा जेम 9 वर्षांचा आणि धाकटी मुलगी स्काउट 6 वर्षांची. त्यांच्याबरोबर कालपुर्निया नावाची त्यांची आफ्रिकन अमेरिकन दाई राहत असते. काळ आहे 1930च्या आसपासचा. जेम आणि स्काउट हे दोघेही मेकॉम मधल्या एका शाळेत जात असतात. एका उन्हाळ्याच्या सुट्टीत त्यांची डिल या मुलाशी मैत्री होते. हे तिघं त्या उन्हाळ्याच्या सुट्टीत बऱ्याच वेळा एकत्र खेळ खेळतात. हा डिल मेकॉम मध्ये राहत नसतो, पण दर उन्हाळ्याच्या सुट्टीत तो त्याच्या आत्याकडे मेकॉम मध्ये राहायला येत असतो. ॲटिकस फिंच हा मध्यमवयीन असतो. त्याचं लग्न उशिरा झालेलं असतं. त्याच्या बायकोच्या अकाली मृत्यूनंतर कालपुर्नियानंच मुलांना वाढवण्यासाठी ॲटिकस फिंचची मदत केलेली असते. फिंचच्या घराशेजारी ऑर्थर रॅडले नावाचा एक माणूस राहत असतो. हा ऑर्थर रॅडले बू या नावाने गावात ओळखला जात असतो. तो अतिशय चमत्कारिक तसाच एकांतप्रिय असा असतो, म्हणजेच ज्याला रिक्लुझिव्ह म्हणता येईल असा.
तो कित्येक वर्षात घराबाहेर पडलेलाच नसतो. हा बू थोडासा वेडसर आहे असा गावात समज असतो. त्याच्याविषयीच्या अनेक कथा गावातल्या लोकात प्रचलित असतात. त्याच्या वेडसरपणामुळे त्याला इस्पितळात राहायला लागू नये म्हणूनच त्याच्या आईवडिलांनी त्याला कायम घरात डांबून ठेवण्याचा मार्ग निवडलेला असतो असाही गावात समज असतो. या सगळ्यामुळे या मुलांच्या दृष्टीनं बूच्या भोवती एक रहस्यमय वलय तयार झालेलं असतं. त्यानेही कधी बूला प्रत्यक्ष पाहिलेलं नसतं. तो कसा असेल याविषयी ते अनेक कल्पना करतात, भलभलती चित्र रंगवतात. जणू काही तो एखादा राक्षस असावा असा त्यांचा सर्वसाधारण समज झालेला असतो. ही 3 मुलं एकमेकांना त्याच्याविषयीच्या अनेक काल्पनिक कथा तिखटमीठ लावून सांगतात आणि त्यामुळे हे तिघं त्याला चांगलेच घाबरून असतात. पण त्याच्याविषयीची उत्सुकता मात्र त्यांना गप्प बसू देत नाही. त्याला घराबाहेर कसं काढावं याबद्दल ते अनेक योजना आखतात, पण त्या प्रत्यक्षात आणण्याचा त्यांना धीर होत नाही. 2-3 वेळा ते दार ठोठावून पळून जाऊन लांबून बघण्याचा धारिष्ट्यही करतात, पण ते दार कधीच उघडत नाही. बूच्या भोवतीचं रहस्यमय वलय या मुलांच्या दृष्टीनं अजून दाट होत जातं. उन्हाळा संपून शाळा सुरू होते. जेम आणि स्काउट वरच्या वर्गात गेलेले असतात. स्काउटची वर्ग शिक्षिका त्या गावात आणि पर्यायाने शाळेत देखील नवीन आलेली एक तरुण मुलगी असते. ती चांगली शिकलेली असल्यामुळे आधुनिक विचारांची असते आणि तिच्या दृष्टीने योग्य असलेली पण नेहमीपेक्षा वेगळी असलेली शिक्षण पद्धती ती स्काउटच्या वर्गात वापरायचा प्रयत्न करते. स्काउटचं आणि तिचं फारसं जमत नाही. त्यांच्यात बरेच खटके उडतात आणि बऱ्याच वेळेला स्काउटला शिक्षा भोगावी लागते, अगदी छडीने मार खायची देखील. वैतागलेली स्काउट तिच्या वडिलांकडे म्हणजेच अटिकेसकडे तिच्या शिक्षिकेविषयी तक्रार करते. तेव्हा अटिकेस मात्र शांतपणे ती समजूत काढतो. स्काउटला ते फारसं पटत नाही, पण नाईलाज म्हणून ती तिच्या शिक्षिकेबरोबरचं आपलं वागणं बदलते. त्यामुळे तिच्या शालेय जीवनात थोडं स्थैर्य प्रस्थापित होतं. पुढच्या सुट्टीत परत डीलचं गावात आगमन होतं. परत ही 3 मुलं एकत्र खूप खेळतात. बू विषयी त्यांना वाटणारी उत्सुकता भय कायम असतं. नव्हे त्यात थोडी वाढच झालेली असते. ते परत काही क्लुप्त्या करतात, म्हणजे बूच्या अंगणात एखादी बरकन चक्कर मारणं वगैरे. पण बू कधीच बाहेर येत नाही. त्यांच्या आणि बूच्या घराच्या मध्ये एक झाड असतं. त्या झाडाच्या खोवणीत या मुलांना काही वस्तू ठेवलेल्या आढळून येतात. प्रथम ही मुलं त्या वस्तूंना हात लावायला बिचकतात, पण नंतर हळूहळू त्या वस्तू त्यांच्यासाठी आहेत की काय असं त्यांना वाटू लागतं. कारण त्या वस्तू लहान मुलांसाठीच असतात. काही खायचे पदार्थ, चॉकलेट, लहान खेळणी इत्यादी. हे बूचं काम आहे असा या मुलांचा समज होतो आणि हळूहळू त्या गोष्टींचा स्वीकार करू लागतात. अर्थात याबद्दल ते कोणालाच काहीच सांगत नाहीत. त्यांनी या वस्तू घेतल्या की काही दिवसांनी झाडाच्या डोलीत परत नवीन वस्तू या मुलांना दिसतात. हा क्रम चालूच असतो. बूच्या अशा वागण्यामुळे त्या मुलांना चांगला धक्का बसतो, कारण आतापर्यंत त्यांनी त्याच्याविषयी ज्या कल्पना रंगवलेल्या असतात त्या कल्पनांना बूचं असं प्रेमळ वागणं पूर्णपणे छेद देणारं असतं. त्यांची धिटाई जरा वाढते, पण त्यांना खात्री नसल्यामुळे ते फार पुढे जात नाहीत. किती प्रयत्न केले तरी बू घराबाहेर येत नाही आणि या मुलांना तो कधीच दिसत नाही. एका रात्री जेम आणि डील असं ठरवतात की बूच्या अंगणात जाऊन त्याच्या घराच्या खिडकीतून आत बघायचं. स्काउट बाहेरच फाटकाजवळ थांबते. जेम आणि डील आत जातात. तेवढ्यात त्यांना अंगणात एका माणसाची सावली दिसते. ते घाबरून पळ काढतात. या गडबडीत स्काउट धडपडते, पडते, तरी ते सगळे कसे बसे बाहेर पडून स्वतःच्या घरी जातात. तेव्हा त्यांना घराच्या पोर्चमध्ये नादान, रेडले आणि अटिकस उभे दिसतात. तेव्हा त्यांना कळतं की दादांना असं वाटलं असतं की कोणी कृष्णवर्णीय माणूस त्याच्या घरात घुसायचा प्रयत्न करत आहे, म्हणून त्याने गोळी झाडलेली असते. आपण बालंबाल बचावलो हे त्या मुलांच्या लक्षात येते. सुट्टी संपून शाळा सुरू होते. जे म्हणे स्काउट आता वरच्या वर्गात गेलेले असतात.
बूच्या डोलीतून मुलांना अनेक वस्तू मिळण्याचा क्रम चालूच असतो. पण एके दिवशी जेमला ती डोली सिमेंटनं बुजवलेली दिसते. त्यांना कळतं की ते झाड वाचवण्यासाठी नादन रेड्डीने ते असं केलेलं असतं. दोन्ही मुलं खट्टू होतात, पण कुणापाशी काही बोलणं शक्य नसतं. पुढे त्यांच्या शेजारी राहणाऱ्या मिस मॉडीला आणि तिच्या घरातल्या सामानाला सुरक्षित स्थळी हलवायला गावातली माणसं मदत करतात, कारण मॉडीच्या घराला आग लागलेली असते. स्काउट हे सगळं पाहत असते. त्या गडबडीत ती जळणाऱ्या घराच्या जवळ जाते. काही वेळाने ॲटिकस तिला बघतो आणि तिला विचारतो की तिच्या अंगावर कुणाची घोंगडी आहे. तेव्हा स्काउटला कळतं की कुणीतरी तिच्या अंगाभोवती घोंगडी लपटलेली असते. ॲटिकस तिला सांगतो की हे बूनच केलं असलं पाहिजे, कारण बूच्या घराच्या जवळच ती तेव्हा उभी असते. स्काउट आणि जेम यामुळे चांगले संभ्रमात पडतात. पुढे एके दिवशी गावातला एक कुत्रा पिसाळतो. ही बातमी वाऱ्यासारखी पसरते. सगळी लोक घरात जाऊन दारं बंद करतात. पण यावेळेस मुलांच्या दृष्टीनं आश्चर्याची अशी गोष्ट घडते की त्यांचे वडील ॲटिकस हे बंदूक घेऊन बाहेर येतात आणि त्या कुत्र्याला एका गोळीत टिपतात. नंतर मुलांना कळतं की ॲटिकसची निष्णात नेमबाज म्हणून ख्याती असते, इतकी की त्याला वन शॉट फिंच अशी उपाधी मिळालेली असते. आपल्या शांत सतत वाचन करणाऱ्या वडिलांचं हे आगळं रूप स्काउट आणि जेमला एका प्रकारे धक्कादायकच असतं. मेकॉमच्या न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशानं म्हणजे जज टेलरनं ॲटिकस फिंचची निवड अपराधी म्हणून आरोप असलेल्या एका कृष्णवर्णीय तरुणाचा बचाव करण्यासाठी वकील म्हणून केलेली असते. खटला सुरू व्हायला पुढचा उन्हाळा उजाडणार असतो, पण या बातमीमुळे गावात बरीच चलबिचल झालेली असते. या कृष्णवर्णीय तरुणावर एका गोऱ्या तरुण मुलीवर त्याने बलात्कार केला असल्याचा आरोप असतो. ॲटिकस फिंचनं त्याचा बचाव करण्याच्या कामाचा स्वीकार केल्यामुळे गावातले अनेक माणसं नाराज असतात. ती एकमेकाशी बोलताना त्या गोष्टीचा उल्लेख सतत करत असतात. नेहमी बाहेर खेळणाऱ्या जेम आणि स्काउटच्या कानावर देखील या गोष्टी पडतात. त्यांचा पूर्ण अर्थ जरी त्यांना कळत नसतो, तरी काहीतरी काळभर आहे त्यांच्या लक्षात येतं. ते दोघंही याबद्दल ॲटिकसला विचारतात. तेव्हा ॲटिकस त्यांना सांगतो की काही गोष्ट करणं आवश्यक असतं, लोकांना त्या किती अप्रिय वाटल्या तरी. स्वतःची सत्सद विवेकबुद्धी ही सगळ्यात महत्वाची असते आणि त्याप्रमाणे माणसानं वागणं हे श्रेयस्कर असतं. या कृष्णवर्णीय तरुणाचं नाव टॉम रॉबिन्सन आहे असंही या मुलांच्या कानावर येतं. गावातला तरुणा वाढतच असतो. आपल्या वडिलांविषयी जे काही बोललं जात असतं गावात, त्यानं ही मुलं चांगलीच अस्वस्थ होत असतात. ख्रिसमसला ॲटिकसची बहीण अलेक्झांड्रा मुलांकडे लक्ष देण्यासाठी म्हणून त्यांच्याकडे राहायला येते. मुलं त्यामुळे नाखुश होतात, पण त्यांचा काहीच इलाज नसतो. त्यांची आत्या अलेक्झांड्रा येण्याआधी एकदा त्यांच्याकडे काम करणारी कालपूर्निया या मुलांना खास कृष्णवर्णीयासाठी असलेल्या चर्चमध्ये घेऊन जाते. कृष्णवर्णीयांच्या जगाशी खऱ्या अर्थाने या मुलांची पहिलीच ओळख असते. या सगळ्या अनुभवाचा या दोन्ही मुलांवर चांगलाच परिणाम होतो. शाळेला उन्हाळ्याची सुट्टी परत सुरू होते. टॉम रॉबिन्सच्या खटल्याची वेळी आता जवळ आलेली असते. एके दिवशी रात्री स्काउटला तिच्या पलंगाखाली डिल लपलेला आढळतो. मुलांना अशा धक्काच बसतो, कारण डिल या सुट्टीत मेकअपला येणार नसतो हे त्यांना कळलेलं असतं. डीलकडून त्यांना असं कळतं की त्याला त्याचे सावत्र वडील जराही आवडत नसतात, म्हणून तो घरातून पळून मेकॉमला आलेला असतो. ॲटिकस त्याच्या आईला फोन करून डील त्यांच्याकडे असल्याचं सांगतो आणि डीलला काही दिवस त्यांच्याकडे राहायची परवानगी मिळवतो. टॉम रॉबिन्सन हा गावातला तुरुंगात असतो. ॲटिकसला अशी बातमी कळते की गावातले काही लोक त्या रात्री तुरुंगावर हल्ला करून टॉम रॉबिन्सनला ठार मारण्याचा बेत करत असतात. हे कळल्यावर टॉम रॉबिन्सनचा बचाव करण्यासाठी ॲटिकस एकटाच त्या रात्री तुरुंगाबाहेर खुर्ची टाकून बसतो. स्काउट देखील हळूच ॲटिकसच्या मागे जाते. रात्री काही लोकांची टोळी तुरुंगाकडे येते. त्यांच्याकडे सगळी शस्त्र असतात. ॲटिकसला तिथून दूर जायला सांगतात. ॲटिकस त्यांना विनम्रपणे नकार देतो. परिस्थिती चिघळत जाते. तेवढ्याच स्काउट पुढे येते. त्या टोळीच्या मोरक्याचा मुलगा तिच्या वरात असतो. या मोरक्याचं नाव असतं वॉल्टर कनिंगहॅम. ती
या गोष्टीचा आधार घेऊन त्याशी बोलते, गप्पा मारते. तिथे स्काउटला पाहून आणि तिच्या निरागस संभाषणामुळे तो मोरक्या तळावर येतो आणि आपल्या सहाय्यकांसकट तिकडे निघून जातो. नंतर ॲटिकसला कळतं की गावातल्या द मेकॉम ट्रिब्यून या वृत्तपत्राचा संपादक मिस्टर अंडरवूड तिथे बंदूक घेऊन ॲटिकसचा बचाव करण्यासाठी उपस्थित असतो. सुदैवानं काही वेडवाकडा नव्हता. ती रात्र पार पडते. दुसऱ्या दिवशी टॉम रॉबिन्सनच्या खटल्याचा प्रारंभ होतो. सगळं गाव हा खटला पाण्यासाठी आणि एकासाठी लोटतं. ॲटिकसला सुगावा न लागू देता जेम्स, स्काउट आणि डिल हे कोर्टात येतात आणि बाकी कुठेही जागा न मिळाल्यामुळे कृष्णवर्णीय लोकांसाठी असलेल्या कक्षात म्हणजेच बाल्कनीत बसतात. जज टेलर खटल्याची सुरुवात करतो. साक्षी प्रतिसाक्षी होतात. आपल्यावर बलात्कार झाल्याचं सांगणाऱ्या गोऱ्या तरुणीचं नाव असतं मॅला. तिचे वडील बॉब एवेल प्रमुख साक्षीदार असतात. सवाल जबाबांवरून साक्षींमधून ॲटिकस दाखवून देतो की मॅलनच टॉम रॉबिन्सनला आमिष दाखवून घरी बोलवलेलं असतं आणि तिनेच त्याच्याशी शारीरिक लगट करण्याचा प्रयत्न केलेला असतो. पण तेवढ्यात तिचे वडील तिथे आलेले असतात आणि मग तिनं घाबरून आपली भूमिका बदललेली असते. तिचा बाप हा दारुड्या, अत्यंत क्रूर, तिचा आणि तिच्या भावंडांचा सतत छळवाद करणारा इसम असतो हे उघड होतं. टॉम रॉबिन्सन त्याच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याचा इन्कार करतो आणि त्या दिवशी जे घडलं ते सगळं सांगतो. ॲटिकस ज्युरीसमोर त्या सगळ्याचा दाखला देऊन टॉम रॉबिन्सन हा निर्दोष असल्याचं आग्रहाने प्रतिपादन करतो. हे तो करत असतानाच काल पुन्हा कोर्टात येते आणि ॲटिकसला सांगते की जेम आणि स्काउट हे दोघे बेपत्ता आहेत. ॲटिकस बावरतो, पण तेवढ्यात मिस्टर अंडरवूड त्याला सांगतो की त्याची मुलं कृष्णवर्ण्यासाठी असलेल्या कक्षात म्हणजेच बाल्कनीत बसली आहेत. ॲटिकस आपल्या दोन्ही मुलांना काल पुण्याबरोबर जेवणासाठी घरी पाठवून देतो. खटला खरा सूर्यप्रकाशात इतका स्वच्छ असतो, पण ज्युरीमध्ये सगळ्या गोऱ्या माणसांचा भरणा असतो. जेव्हा मुलं परत येतात तेव्हाही ज्युरींची खलबतं चालू असतात. ॲटिकसच्या व्यावसायिक कौशल्याची एक प्रकारे पावतीच असते. पण वर्णद्वेषाने पोखरलेल्या डीप साऊथमधल्या त्या गावातला निकाल तसा एक प्रकारे अपेक्षितच असतो. ज्युरी शेवटी टॉम रॉबिन्सनला दोषी ठरवतात. दुसऱ्या दिवशी गावातले कृष्णवर्णीय लोक ॲटिकसला अनेक भेटवस्तू देऊन आपली कृतज्ञता व्यक्त करतात. जरी ॲटिकस हा खटला हरलेला असतो तरी त्याने सत्य जगासमोर आणलेलं असतं. त्यामुळे मायलचे वडील बॉब एवेल भयंकर संतापलेले असतात. या खटल्याचा मुलांच्या मनावर फार खोल परिणाम होतो. टॉम रॉबिन्सनवर झालेला अन्याय त्यांना अस्वस्थ करतो. पुढे असे काही दिवस जातात. ॲटिकस मग अशी बातमी घेऊन येतो की टॉम रॉबिन्सनचा मृत्यू झालेला आहे. तुरुंगातून त्यांनी पळण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि त्यावेळी तुरुंगाच्या सुरक्षा रक्षकांनी केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झालेला असतो. काही दिवस यावर गावात गरमागरम चर्चा होते, पण नंतर हा विषय मागे पडतो. मात्र जेम आणि स्काउट ही गोष्ट विसरू शकत नाहीत. मिस्टर अंडरवूड याविषयी जोरदार अग्रलेख लिहितो, पण त्याचाही फारसा उपयोग होत नाही. शाळा परत सुरू होते. गावात मात्र विचित्र घटना घडू लागतात. टॉम रॉबिन्सनच्या बायकोचा म्हणजे हेलेनाचा बॉब एवेल सतत पाठलाग करून तिला त्रास देऊन तिच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतो. टॉमची बायको हेलेन लिंक डिएसकडे काम करत असते. त्याच्याकडे आधी टॉमनं काम केलेलं असतं. लिंक डिएस बॉब एवेलला सज्जड दम देतो. त्यामुळे बॉब एवेल हेलेनला त्रास द्यायचा थांबवतो. त्याची पुढे नोकरी जाते. एका संध्याकाळी जज टेलरच्या घरात कोणीतरी घुसतं, पण जज टेलरच्या सावधगिरीमुळे घुसखोर काही न करता पळून जातो. हा घुसखोर म्हणजे बॉब एवेल आहे अशी जज टेलरची खात्री असते. जज टेलरनं बॉब एवेलचा खटल्यादरम्यान मानभंग केलेला असतो असं एवेलला वाटत असतं. हॅलोविनच्या पार्टीला स्काउट आणि जेम्स जातात. परत येताना रात्र झालेली असते. कोणीतरी त्यांच्या मागून येत आहे असं त्यांना कळतं, पण ते स्काउटचे कोणी मित्रमैत्रिणी असतील असं त्यांना वाटतं, म्हणून ते त्याकडे विशेष लक्ष देत नाहीत. अचानक या मुलांवर हल्ला होतो. हा हल्ला बॉब एवेलने केलेला असतो. जेम्स स्काउटला पाठी घालून प्रतिकार करतो. या गडबडीत जेम खाली पडतो आणि त्याच्या हाताचा हाड मोडतो.
तेवढ्यात कोणीतरी बॉब इवेलवर हल्ला करतो. त्याच्या छातीत सुरी घुसते आणि बॉब इवेल मृतावस्थेत खाली कोसळतो. मुलांचा रक्षण करता जेमला खांद्यावर घेऊन स्काउटचा हात धरून त्यांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवतो. डॉक्टरला फोन केला जातो. डॉक्टर येऊन जेमच्या हातावर उपचार करतात. त्या गावचा शेरीफ हेक टेटी येतो. या सगळ्या रणधुमाळीत स्काउट इतकी बावरलेली असते की बऱ्याच वेळाने तिच्या लक्षात येतं की त्यांचं रक्षण करता त्यांच्या घरातच आहे, तिच्या खोलीतच उभा आहे. उंच पांढरा फटक चेहरा असणारा तो माणूस म्हणजे बू रॅडले आहे हे तिला तेव्हा समजतं. काय झालंय हे सगळ्यांना समजतं. ॲटिकस जे खरं घडलं आहे ते जगाला सांगावं अशा मताचा असतो, पण शेरीफ हेक टेट त्याला मज्जाव करतो. बू रॅडलेला प्रकाशात आणणं म्हणजे पाप आहे असं तो ॲटिकसला बजावतो. बॉब इवेलच्या हातात सुरी असते आणि तो पडल्यामुळे ती सुरी त्याच्या छातीत घुसून तो मरण पावला असंच लोकांना कळणार असंही तो ठामपणे ॲटिकसला सुनावतो. शेवटी ॲटिकसलाही या सगळ्याला मान्यता द्यावी लागते. स्काउट बू रॅडलेला त्याच्या घरापर्यंत पोचवते आणि येऊन ॲटिकसला सांगते की बू हा फार चांगला माणूस आहे. ॲटिकस तेव्हा त्याला सांगतो की बहुतेक माणसं चांगली असतात, पण त्यासाठी त्यांना जाणून घेणं महत्त्वाचं असतं. आणि रसिको, ही कादंबरी इथेच संपते. या कादंबरीची रचना करताना लीनं ही कादंबरी 2 भागात विभागलेली आहे. पहिल्या भागात स्काउट, जेम आणि डिल या लहान मुलांचं विश्व तिने अतिशय उत्कटतेने चित्रित केलेलं आहे. तर दुसरा भाग बहुतांशी टॉम रॉबिन्सनचा खटला आणि त्यानंतर घडलेल्या काही महत्त्वाच्या घटना यांनी व्यापलेला आहे. ही कथा आपल्याला लहानगी स्काउट सांगते आहे. त्यामुळे पहिल्या भागातलं मुलांचं विश्व देखील आपल्याला स्काउटच्या नजरेतून दिसतं, उमगतं. लहान मुलांची जगाकडे पाहण्याची दृष्टी अतिशय वेगळी असते आणि हे लीनं अतिशय ताकदीनं चित्रित केलेलं आहे. याचबरोबर या लहान मुलांच्या जगात आपण पूर्णपणे गुंतून जावं यासाठी एकामागून एक घडणाऱ्या प्रसंगांची मालिकाच लीनं गुंफलेली आहे. या लहान मुलांच्या जगात बू रॅडलेला महत्वाचं स्थान आहे. मेकॉम या अमेरिकेच्या दक्षिणेतील एका छोट्या गावात, जे अर्थात काल्पनिक आहे, या कथानकाच्या बहुतेक घटना घडतात. त्याही घर, आसपासचा परिसर आणि शाळा अशा स्काउटच्या अतिशय मर्यादित जगात. या कथानकाचा कालखंड जवळजवळ 3 वर्षांचा आहे, पण घटना प्रामुख्याने 2 वर्षातच घडतात. तसं हे कथानक एका सरळ रेषेत घडणार आहे. त्यातले भूतकाळचे संदर्भ अत्यंत मर्यादित आहेत. या कथानकाच्या मांडणीतील सहजता अतिशय वाखाणण्यासारखी. एका प्रसंगातून दुसऱ्या प्रसंगात, तसंच एका काळातून दुसऱ्या काळात कथानक अगदी सहज म्हणजेच अगदी सिमलेस पद्धतीने पुढे सरकत जातं. काळ बदलला तरी मुलांचं विश्व प्रथम फारसं बदलत नाही, पण जसजसा टॉम रॉबिन्सनचा खटला जवळ येऊ लागतो तसतसं त्यांच्या या निरागस विश्वात फार मोठ्या घडामोडी घडतात. या सगळ्याच घडामोडी या मुलांना पूर्णतः कळत नाहीत, पण या घटनांचा त्यांच्या विश्वावर होणारा प्रचंड परिणाम मात्र त्यांना जाणवतो. आणि हे लीनं अतिशय प्रभावीपणे वेगळं कुठलंही भाष्य न करता चित्रित केलेलं आहे. अमेरिकेतला दक्षिण भाग म्हणजेच वर्णद्वेषाचा केंद्रबिंदू. स्वतः हार्पर ली अमेरिकेच्या दक्षिण भागातच वाढली. या कादंबरीचं कथानक घडण्याचं स्थान अमेरिकेतल्या दक्षिण भागातील एक काल्पनिक गाव आहे. हे कथानकाच्या मूळ गाभ्याशी सुसंगत असंच आहे. लहान मुलांना सर्वस्वी अपरिचित अशा अनेक अनिष्ट गोष्टींचा त्यांचा हळूहळू परिचय होत जातो. कृष्णवर्णीय लोकांना मिळणारी भिन्न वागणूक, त्यांचा दयनीय असणारा सामाजिक स्तर, वर्णभिन्नता आणि वर्णद्वेष, बलात्कार वगैरे. लीची लेखणी ही सगळी उलथापालथ अतिशय संवेदनशीलपणे पण अचूक टिपते.
आणि यामुळे या कादंबरीचा आपल्यावर फार खोलवर प्रभाव पडतो. या उलथापालथीची दाहकता ही कादंबरी पुढे सरकताना ली अत्यंत कौशल्याने हळूहळू वाढवत नेते. यामुळे त्याचे चटके आपल्याला पुढे प्रकर्षाने जाणवू लागतात. लीच्या लेखणीचं सामर्थ्य इतकं आहे की आपल्यासमोर एखादं चलचित्र चाललेलं आहे अशी दृश्य आपल्यापुढे एकामागून एक साकार होतात. या सगळ्यामुळे ही कादंबरी अतिशय वाचनीय झालेली आहे हे मात्र नक्की. लहानगी स्काउट आपल्याला ही कथा सांगते आहे हे मी आपल्याला आता सांगितलंच आहे. एखाद्या लहान मुलाला साजेशी अशीच लीची कथनशैली आहे. पण यातही एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे आणि ती म्हणजे स्काउट ही कथा जेव्हा सांगते आहे तेव्हा मध्ये काही काळ लोटलेला आहे. लीच्या कथनशैलीची ही दुहेरी रूपं या कथानकात आपल्यासमोर स्पष्ट होतात, पण ती एका विशिष्ट क्रमानेच आपल्यासमोर येतात असं बिलकुल नाही. स्काउटचा निरागसपणा या कथनशैलीत नेहमीच व्यक्त होतो. त्यामुळे या कादंबरीच्या कथानकाला एक अतिशय भावणारा असा वेगळेपणा आलेला आहे. लहान मुलांचं अनुभव विषय देखील मर्यादित असतं. लीची कथनशैली याचं नेमकं भान ठेवते. लीच्या कथनशैलीत जो ताजेपणा आहे तो आपल्या मनाला अतिशय भिडणार आहे. साधी सरळ कथनशैली किती परिणामकारक ठरू शकते याचे ही कादंबरी म्हणजे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. या कथानकाचा वेग मात्र संबंध कादंबरीवर सारख्याच गतीचा आहे असं आपल्याला जाणवतं. मुलांच्या सुट्टीत घडणाऱ्या घटनांचं अतिशय तपशीलवार चित्रण लीनं केलेलं आहे. पण इतर कालखंडातील फक्त काही घटनांचंच वर्णन लीनं तपशीलवार केल्यामुळे ही खरी असलेली विसंगती आपल्याला जराही जाणवत नाही. हे या कादंबरीचं एक खास वैशिष्ट्य आहे. दुसऱ्या भागात जरी टॉम रॉबिन्सनवरच्या खटल्याचं अतिशय तपशीलवार चित्रण असलं तरी हा खटला फक्त एका दिवसात घडतो हे इथे ध्यानात ठेवणं जरुरीचं आहे. खरं म्हणजे प्रचंड नॅरेटिव्ह ड्राईव्ह असलेल्या या कादंबरीच्या कथानकाच्या वेगाचा मुद्दा तसा गौणच ठरतो. या कथानकाचा एकंदर घाट, या कथानकाची कथनशैली यांना अत्यंत पूरक अशी हार्पर लीची भाषा आहे. अतिशय सरळ, तशी साधी, ओघवती, रसाळ देखील. लीच्या कथनशैलीच्या दुहेरी रूपाचं या भाषेत प्रतिबिंब पडलेलंच आहे. लहान मुलांची सगळी निरागसता, त्यांचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन, ज्याला आपण वर्ल्ड व्ह्यू म्हणतो, हे सगळं लीनं तिच्या सहसुंदर भाषेनं आपल्यासमोर विनासायास साकार केलेलं आहे. पण ही दृष्टी म्हणजे हा वर्ल्ड व्ह्यू जेव्हा बदलत जातो तशी लीची भाषा देखील आपलं रूप बदलते. हा बदल खूप सूक्ष्म आहे तरी तो आपल्याला कळल्याशिवाय आणि जाणवल्याशिवाय राहत नाही हे फार विशेष आहे. अर्थात ॲटिकसच्या त्याच्या मुलांबरोबर होणाऱ्या संवादाद्वारेच हे बदलतं जग लीनं आपल्यासमोर उभं केलेलं आहे. कधी कधी लहान मुलांच्या तोंडी प्रौढ वाटणारी वाक्यही आहेत जी आपल्याला खटकू शकतात. बलात्कार म्हणजे काय हे स्काउटला माहिती नाही. वर्णद्वेष त्या मुलांच्या लक्षात येतो पण त्याचं कारण त्यांना कळत नाही. टॉम रॉबिन्सन हा निर्दोष आहे याची त्यांना जाणीव होते, त्यामुळे न्यायालयाचा निकाल त्याला दोषी ठरवणारा त्यांच्या वर्मी लागतो आणि ते हतबुद्ध होतात. बऱ्याच वेळी ॲटिकस या मुलांना गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो खरा, पण यातल्या बऱ्याचशा गोष्टी या मुलांच्या अनुभवविश्वाच्या पूर्णपणे बाहेरच्या असल्यामुळे त्यांना त्या कळत नाहीत. हार्पर लीनं या सगळ्याच गोष्टी अतिशय संवेदनशीलपणे तिच्या अत्यंत सामर्थ्यवान भाषेच्या द्वारे चित्रित केलेल्या आहेत. या भाषेमुळे या कादंबरीचा प्रभाव कित्येक पटीने वाढलेला आहे. ही काही उदाहरणं बघा. यू नेव्हर अंडरस्टँड अ पर्सन until you consider things from his point of view, until you climb into his skin and walk around in it.
मानवी जीवनाचं एक फार मोठं सत्य हार्पर लीनं किती साध्या शब्दात सांगितलेलं आहे ते बघा किंवा हे बघा. बिफोर आय कॅन लिव्ह विथ फोक्स आय हॅव गॉट टू लिव्ह विथ मायसेल्फ. केवढं मोठं सत्य ली किती साध्या शब्दात किती परिणामकारकरित्या आपल्यासमोर मांडते आहे नाही का. किंवा हे बघा. मॉकिंग बर्ड्स डोंट डू वन थिंग बट मेक म्युझिक फॉर अस टू एन्जॉय. दे डोंट ईट अप पीपल्स गार्डन्स, डोंट नेस्ट इन corn cribs. They don't do one thing but sing their hearts out to us. That is why it is a sin to kill a mockingbird. हार्पर लीनं या कादंबरीचं जे शीर्षक दिलेलं आहे त्या शीर्षकाचा अर्थच तिने असा इथे स्पष्ट केलेला आहे. ज्या नैतिकतेच्या चौकटीत या कादंबरीची बांधणी लीने केलेली आहे ही नैतिकता स्पष्ट करणारी ही वाक्य आहे. निरागसपणाला ठेच पोचवणं हे पाप आहे हेच ली इतक्या सहजपणे अगदी साध्या शब्दात आपल्याला सांगते. किंवा हे बघा. आय शट माय आईज. जज टेलर वॉज पोलिंग द ज्युरी. गिल्टी 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 गिल्टी. आय पिक्ड ॲट जेम. हिज हँड्स वेर व्हाईट फ्रॉम ग्रिपिंग द बाल्कनी रेल अँड हिज शोल्डर जग ॲज इफ each guilty was a separate slap between them. या कादंबरीतला एक फार मोठा महत्वाचा प्रसंग अगदी मोजक्या शब्दात लीनं आपल्या डोळ्यापुढे मूर्तिमंत साकार केलेला आहे. असे अनेक प्रसंग या कादंबरीत आहे. या कादंबरीच्या दैदिप्यमान यशात हार्पर लीच्या या वरकरणी साध्या सरळ वाटणाऱ्या परंतु अत्यंत अर्थगर्भ असलेल्या ओघवत्या भाषेचा फार मोठा वाटा आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. या कादंबरीत संवादांना फार महत्व आहे. या संवादांमुळेच या कादंबरीच्या अनेक व्यक्तिरेखांची अंतरंग आपल्यासमोर साकार होतात. त्यांच्या अनेक विभ्रमासकट विरोधाभासासकट. या कादंबरीला नैतिकतेची जी अत्यंत प्रखर अशी चौकट आहे म्हणजेच फ्रेमवर्क आहे ती देखील लीच्या या अतिशय मार्मिक संवादाद्वारेच आपल्यापुढे स्पष्ट होते. साहजिकच मानवी नैतिकतेच्या मूल्यांवरचं अतिशय भावणारं विवेचन आपल्याला ॲटिकसच्या मुखातूनच कळतं आणि तेही अतिशय साध्या शब्दात. कारण बहुतांशी ॲटिकस त्याच्या लहान मुलांशी म्हणजे स्काउट आणि जेम्सशी बोलत असतो हे ते लक्षात ठेवणं आवश्यक आहे. लहान मुलांना कळेल अशा भाषेत मानवी जीवनाची फार मोठी सत्य सांगणारे संवाद यामुळेच आपल्या वेगळेपणामुळे अतिशय उठून दिसतात, आपल्या मनावर खोलवर परिणाम करतात. ठीक आहे. उदाहरण बघा. द वन प्लेस वेअर अ मॅन ऑट टू गेट अ स्क्वेअर डील इज इन अ कोर्ट रूम, बी ही इज एनी कलर ऑफ द रेनबो. बट पीपल हॅव अ वे ऑफ कॅरिंग द रिझेंटमेंट्स राईट इन टू अ ज्युरी बॉक्स. ॲटिकस फिंच हा केवळ एक निग्रही अतिशय प्रखर नैतिकतेचा पुरस्कार करणारा आदर्शवादी माणूस नसून तो परिस्थितीचं नेमकं भान असलेला एक सजग वास्तववादी आहे. हे ॲटिकसच्या जेम्सशी चाललेल्या या संवादातून सहजच स्पष्ट होतं नाही का. किंवा हे बघा. आय वॉन्टेड यू टू सी व्हॉट रिअल करेज इज इन्स्टेड ऑफ गेटिंग द आयडिया दॅट करेज इज अ मॅन विथ अ गन इन हिज हँड. इट इज व्हेन यू नो यू आर लिक्ड बिफोर यू बिगिन, बट यू बिगिन एनिवे अँड सी इट थ्रू नो मॅटर व्हॉट. खरं मानवी धैर्य काय याची व्याख्याच अतिशय साध्या बोलीत हार्पर लीनं या संवादाद्वारे केलेली आहे. किंवा हे बघा. द वन थिंग दॅट डझंट अबाइड बाय मेजॉरिटी रूल इज अ पर्सन्स कॉन्शन्स. मानवी जीवनाचं एक मूळ तत्वच ॲटिकस आपल्या मुलांना कसं सांगतोय ते बघ. किंवा हे बघा. Atticus, he was real nice. Most people are scout when you finally see them. Atticusची माणुसकीवर असलेली गाढ श्रद्धा या एका संवादातून लीनं किती ठळकपणे व्यक्त केलेली आहे ते बघण्यासारखं आहे. हार्पर लीच्या संवादातून मानवी जीवनाच्या अनेक मूल्यांचं अत्यंत सखोल विश्लेषण या कादंबरीत
जागोजागी आपल्याला सापडतं, आपल्याला अंतर्मुख करतं. हार्पर लीच्या कादंबरीतील संवादांची महती किती थोर आहे याची या काही उदाहरणावरून आपल्याला कल्पना आलेलीच असेल. या कादंबरीच्या अनेक चित्रविचित्र आणि विविध रंगी व्यक्तिरेखांनी मे कॉमचं हे जग समृद्ध केलेलं आहे. या सगळ्याच व्यक्तींना या कादंबरीत खास स्थान आहे. ॲटिकस फिंचच्या घरी काम करणारी आणि त्याच्या मुलांना वाढवणारी कालपुर्निया ही एक कृष्णवर्णीय स्त्री आहे. यात ॲटिकसचा लहान भाऊ जॅक फिंच आहे. ॲटिकसची बहीण अलेक्झांड्रा आहे जी अत्यंत परंपरावादी आहे. यात मॉडी ही वृद्ध स्त्री आहे जी ॲटिकसची शेजारी नसते आणि जी गावातल्या थोड्या लोकांमध्ये असते, जिचा ॲटिकसच्या उदार मतवादाला पूर्ण पाठिंबा असतो. नॅथन रॅडले हा बू रॅडलेचा भाऊ आहे जो एकलकोंडा असतो. यात वॉल्टर कनिंगहॅम हा आहे. यात टॉमची दुर्दैवी बायको हेलन रॉबिन्सन आहे. यात लिंग डिस हा टॉमचा मालक आहे जो हेलनच्या मागे ठामपणे उभा राहतो. यात मे कॉम गावचा शेरीफ एक टेट आहे जो कादंबरीच्या अखेरीस ॲटिकसला पटवून देतो की बू रॅडले सारख्या निरागस निरबुद्धी माणसाला वाचवणं हे त्यांचं कर्तव्य आहे. यात ब्रेसफोन अंडरवूड हा कृष्णवर्णियांविषयी आकस असलेला पण टॉमच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारा स्थानिक वृत्तपत्र संपादक आहे. आणि यानंतर आपल्या मुख्य व्यक्तिरेखा मायेला इवेल, टॉम रॉबिन्सनकडे आकृष्ट होणारी पण नंतर घाबरून टॉमवर बलात्काराचा खोटा आरोप करणारी, त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरणारी. तिचे वडील बॉब आवेल एक गरीब बेकार दारुड्या असलेला गोरा माणूस, त्याच्या मुलांचा नेहमीच अतोनात छळ करणारा. टॉम रॉबिन्सनच्या खटल्यानंतर त्याचा खोटारडेपणा उघड झाल्याची जाणीव झाल्यामुळे अतिशय संतप्त झालेला. शेवटी या सगळ्या रागातून स्काउट आणि जेमवर एका रात्री सुरीने हल्ला करणारा पण त्याच सुरीनं बू रॅडलेच्या हातून मृत्यू पावणारा. टॉम रॉबिन्सन अतिशय प्रामाणिक, कष्ट करणारा, मनमिळावू, तरुण कृष्णवर्णीय मुलगा समाजाच्या पूर्वदूषित दृष्टिकोनामुळे निष्कारण बळी गेलेला. स्काउट आणि जेम यांचा सवंगडी डिल हॅरिस तल्लख बुद्धी आणि अचाट कल्पनाशक्ती असलेला, स्वतःच्या कुटुंबापासून दूर गेलेला पण अतिशय संवेदनशील, टॉम रॉबिन्सनवर झालेल्या अन्यायामुळे शेवटी व्यथित झालेला. जेम फिंच हा स्काउटचा मोठा भाऊ, वयाआधीच प्रौढ झालेला, विचारी, संवेदनशील, स्काउटवर नेहमी दादागिरी करणारा पण तसा प्रेमळ, उमदा, धैर्यवान. शेवटी स्काउटला वाचवण्यासाठी स्वतःवर संकट ओढून घेणारा, लढणारा असा हा जेम. मग स्काउट, त्याची लहान बहीण, अतिशय खेळकर, उत्साही, थोडीशी हट्टी, थोडीशी गरम डोक्याची, दंगामस्ती करणारी, टॉमबॉय म्हणजेच दाणगो असलेली, उतावळी पण वडिलांवर वेळाजीव असणारी, माणसांचं अचूक निरीक्षण करणारी, निरागसतेचं जणू चालतं बोलतं उदाहरण असलेली. बू रॅडले हा खरा या कादंबरीचा मॉकिंग बर्ड, कित्येक वर्षात घराबाहेर न पडलेला, त्याच्याविषयी गावात अनेक वदंता प्रचलित असणारा, या मुलांच्या जगात खास स्थान असणारा, या मुलांवर खरं प्रेम करणारा आणि शेवटी या मुलांना बॉब एवेलच्या हल्ल्यापासून वाचवणारा. बूनं स्वतःला जगापासून पूर्ण अलिप्त ठरलेलं असतं. जणू या जगाच्या भेसूळ सत्यतेशी त्याला काही देणेघेणं नसतं. आणि शेवटी या कथानकाचा खरा नायक असलेला ॲटिकस फिंच, विधूर, अतिशय निष्णात वकील, संवेदनशील, न्यायी, अतिशय उदारमतवादी, मानवतावादी, आपल्या मुलांना अत्यंत प्रेमाने पण त्याचवेळी एका विशिष्ट चौकटीत शिस्तीने वाढवणारा, नेमबाजीत अत्यंत निष्ठात असणारा, अन्यायाविषयी प्रचंड चीड असलेला पण तरीही अतिशय शांत, संयमी, मृदुभाषी, माणसाच्या चांगुलपणावर
सच्ची श्रद्धा असणारा, पण त्याचवेळी माणसांमधल्या उणीवांची पूर्ण जाणीव असणारा, आपल्या विचारसरणीवर ठाम असलेला ॲटिकस फिंच ही जागतिक वाङ्मयातील एक अविस्मरणीय व्यक्तिरेखा आहे. नैतिकता म्हणजेच ॲटिकस फिंच हे समीकरण आता जनमानसात रूढ झालेलं आहे. आपल्याला पूर्णपणे भारावून टाकणाऱ्या ज्या थोड्या व्यक्तिरेखा जागतिक वाङ्मयात आहेत, त्यात ॲटिकस फिंचचं स्थान फार वरच्या क्रमांकावर आहे हे निसंशयच. तो शेवटी एक खरा हिरो आहे. आधी सांगितल्याप्रमाणे टू किल अ मॉकिंगबर्ड प्रसिद्ध झाली 1960 साली. प्रकाशित झाल्यावर या कादंबरीला उदंड लोकप्रियता मिळाली. हार्पर लीला जगन्मान्यता मिळाली. अनेक टीकाकारांनी या कादंबरीला दाद दिली. अर्थात अमेरिकेसारख्या देशात या कादंबरीवर टीका होणं अपरिहार्यच होतं. अनेकांनी अमेरिकेच्या दक्षिण भागातल्या गोऱ्या लोकांचं जे चित्रण या कादंबरीत आहे त्यावर जोरदार आक्षेप घेतले. काहींनी ते अतिरंजित आहे असं म्हटलं. एका टीकाकाराने तर हे बालसाहित्य आहे असंही म्हटलं. पण या कादंबरीच्या लोकप्रियतेवर त्या सर्वांचा काहीच परिणाम झाला नाही. याच कादंबरीची त्याच वर्षी बुक ऑफ मंथ क्लबमध्ये निवड झाली. हार्पर लीला या कादंबरीबद्दल 1961 साली पुलिट्झर पारितोषिक मिळालं. आजही अमेरिकन शालेय अभ्यासक्रमात त्या कादंबरीचा समावेश केलेला आहे. 2006 साली ब्रिटनमधील ग्रंथपालांनी ही कादंबरी प्रत्येक माणसानं मरणापूर्वी वाचलीच पाहिजे असं म्हटलं. 2021 मध्ये टाइम मासिकानं गेल्या 125 वर्षातल्या सर्वोत्तम पुस्तकामध्ये या कादंबरीचा समावेश केलेला आहे. बीबीसीनं देखील 100 सर्वात प्रभाव टाकणाऱ्या पुस्तकात या कादंबरीचा समावेश केलेला आहे. ॲटिकस फिंचचा अमेरिकेतील कायदे व्यवसायावर प्रचंड प्रभाव पडलेला आहे. तो जणू खराच माणूस आहे अशी त्याच्याबद्दल जनमानसात भावना निर्माण झाली. 1997 मध्ये अल्बामा बार काउन्सिलनं ॲटिकस फिंचला समर्पित असं एक स्मृतिचिन्ह मनरोव्हिल या गावात उभारलं. अनेक तरुणांनी कायदे व्यवसायात वकील म्हणून प्रवेश केला ते ॲटिकस फिंचचा आदर्श ठेवून हे सत्य आहेच. आजपर्यंत या कादंबरीच्या 4 कोटीहून अधिक प्रती खपलेल्या आहेत आणि अजूनही दरवर्षी अनेक लाखात प्रती खपतच आहेत. अर्थात काही ठिकाणी तिच्यावर बंदी घालण्यात आली. अमेरिकन सिव्हिल राईट्स या चळवळीला या कादंबरीमुळे फार मोठी मदत झाली असेही म्हटलं जातं. या कादंबरीवर आधारलेला याच नावाचा 1962 सालचा हॉलिवूडचा चित्रपट फार गाजला. ॲटिकस फिंचच्या भूमिकेबद्दल जगप्रसिद्ध हॉलिवूडचा अभिनेता ग्रेगरी पेकला त्या वर्षीचा सर्वोत्तम अभिनेता म्हणून अकॅडमी पारितोषिक म्हणजेच ऑस्करही मिळाले. या कादंबरीवर आधारलेली काही नाटकंही रंगमंचावर आलेली आहेत. या कादंबरीवर आधारलेली एक ग्राफिक कादंबरी प्रकाशित झालेली. रसिको, आपल्या या अशाश्वत जगात दुष्ट आणि सुष्ट अशा दोन्ही प्रवृत्ती अनादी कालापासून कार्यरत आहेत. अर्थात वेगवेगळे देश, वेगवेगळे समाज, वेगवेगळ्या चालीरीती, वेगवेगळ्या विचारप्रणाली, वेगवेगळी मूल्यवस्था असलेल्या आपल्या जगात दुष्ट प्रवृत्ती म्हणजे काय आणि सुष्ट प्रवृत्ती म्हणजे काय हाही एक वादग्रस्त मुद्दा होऊ शकतो. तरी देखील लहान मुलांना इजा पोचवणं, त्यांच्यावरती जुलूम करणं ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे. यावर तशी सर्वसंमती झालेली आहे. लहान मुलं निरागस असतात. आपल्या निष्पाप जगात पूर्णपणे रमलेली असतात. कोणालाही इजा पोचवणं त्यांच्या खिसगंटीतही नसतं. हार्पर लीनं तिच्या या असाधारण कादंबरीत मॉकिंग बर्डचा प्रतिकात्मक वापर केलेला आहे. मॉकिंग बर्ड हा लहान मुलांसारखाच असतो, कुणालाही इजा न करणारा. लहान मुलांच्या निरागसपणाचं ते एक प्रतीकच आहे. तसंच बू रॅडले किंवा टॉम रॉबिन्सन हे देखील एका अर्थाने मॉकिंग बर्डच आहेत, निष्पाप. या निरागसपणाचा नाश या संकल्पनेभोवती हार्पर लीनं या कादंबरीची रचना केलेली आहे. निरागसपणाचा नाश हे एक पापच आहे, नाही का? कादंबरीच्या घटनाक्रमांच्या दरम्यान या मुलांचा खऱ्या जगाशी परिचय होतो
आणि त्यांचा निरागसपणा कायमस्वरूपी लोप पावतो, कारण जगातल्या दुष्ट प्रवृत्तींच्या शक्तींची आणि त्यांच्या समाज मनावरील प्रभावाची त्यांना जाणीव होते. हे सगळं अतिशय भावनात्मक पद्धतीने टिपताना लीनं अमेरिकेतील वंशदोषावर देखील अत्यंत बोलचोर असं भाष्य केलेलं आहे. या कादंबरीला अनेक पदर आहेत आणि लीनं ते अतिशय संवेदनशीलपणे कथानक पुढे सरकताना अलगदपणे उलगडलेली आहे. अनेक मूळ मानवी मूल्यांचं निष्ठा, प्रामाणिकपणा, धैर्य, शौर्य, दया, ममता, न्याय, बंधुभाव लीनं तिच्या खास शैलीत अतिशय सखोल विश्लेषण केलेलं आहे आणि तेही लहान मुलांचं विश्व केंद्रस्थानी ठेवून. ही असामान्य किमया करताना ॲटिकस फिनच्या रूपानं माणसाचा चांगुलपणावरचा, त्याच्या मानवतेवरचा विश्वासही लीनं अत्यंत सूक्ष्मपणे अधोरेखित केलेला आहे. आपल्याला अत्यंत अस्वस्थ करणाऱ्या या कादंबरीत माणसाच्या विमोचनाचा देखील अत्यंत प्रखर संदेश आहे, हे विशेष. हार्पर लीची पहिलीच कादंबरी 20व्या शतकातील एक क्लासिक म्हणून आता सर्वमान्य झालेली आहे. या कादंबरीची असामान्य लोकप्रियता आजही अबाधित आहे.